कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं। अगर कोई कर सकता है तो मैं क्यों नहीं, क्या है उनमें ऐसा जो मुझ में नहीं। झांक ले अपने भीतर खुद से आ पूछ ले, कैसी चाहे जिंदगी खुली आंखों से देख ले। मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए, मुट्ठियों को भींच गए, सांसों को खींच गए। सबसे टकराने को, शिखर पर जाने को मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ, मैं तैयार हूँ। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, जय भीम आणि आदाब। आपला देश हा कृषी प्रधान देश आहे। आपल्या देशामध्ये ज्यांनी कृषीची निर्मिती केली अशी आखिराने निवृत्ती। डोहीच्या पदरा आल्या खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी, डोहीच्या पदरा आल्या खांद्यावरी भरल्या बाजारी जाईल मी। हाती घेऊन टाळा खांद्यावरी विना, आता माझं मना कोण करी। पंढरीच्या पेटी मांडियाला पाला, मनगटावर तेला घाला तुम्ही, जणी म्हणे तेव्हा झाली मी येसवा, निघाली केसवा घर तुझे। असं ठणकावून सांगणारी, हिम्मत असेल तर माझ्यासोबत मनगटावर तेल घालून लढायला म्हणणारी संतश्रेष्ठ जनाबाई। ज्या स्त्रीने आपल्या दातृत्वाने, मातृत्वाने, कर्तृत्वाने आपल्या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर तब्बल 2 छत्रपती शिवाजी महाराज दिले, ते आपल्या महाराष्ट्राचीच नव्हे, देशाचीच नव्हे तर संपूर्ण जगाची प्रेरणा स्रोत असणारी माझी राजमाता, राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ। हा समाज ज्यावेळी अंधकार, अज्ञान आणि दारिद्र्याच्या गजाऱ्यामध्ये सापडला होता, त्यावेळी क्रांतीची लाट होऊन आली ती माझी अहिल्याबाई होळकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामीची कबर खोदली खरी, पण त्यामागे पोलादी पंख म्हणून उभी टाकली, जिने आपले 4 गोळे मातीत मिसळले। आपल्या संसाराच्या चटक्याने भाजून निघाली, पण आपल्या संसाराच्या चटक्याची झळ मात्र बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला लागू दिली नाही, ती माझी माता रमाई। आणि ज्या स्त्रीमुळे एक स्त्री पहिली समाजसेविका मुक्ताताई साळवे घडल्या, पहिली विद्रोही दीपिका ताराबाई शिंदे घडल्या, पहिली मुस्लिम मुख्याध्यापिका फातिमा बेबी शेख घडल्या, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील घडल्या, पहिल्या अंतराळवीर कल्पनाताई चावला घडल्या। आणि जी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिच्यामुळे मी आज प्राध्यापिका बनली, जिच्यामुळे आज मी तुमच्या समोर 2 शब्द बोलण्यास लायक बनली, ती माझी माता सावित्रीबाई फुले। विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र बसले। आणि एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले। इथेच न थांबता विद्येमुळे मती येते, मतीमुळे नीती येते, नीतीमुळे गती येते, गतीमुळे वित्त येते, आणि वित्तीमुळे आपल्या बहुजनांचा जीवनमान उंचावतं। आणि जीवनमान उंचावणं ही या काळाची गरज आहे, असं ज्यांच्या लक्षात आलं असे माझे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले। सर्वच महानायक आणि महानायकांसाठी जोरदार टाळ्याचा गजर होऊ द्या। तुमच्यामध्ये उत्साह येण्यासाठी 2-3 नारे लावू आपण। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, माता सावित्रीबाई फुले की, माता सावित्रीबाई फुले की। आता एक मनाला वाटते की नाही एनर्जी आली आणि सगळ्यांनी पाठी साखरना ताट करून ऐकायचं आहे। माझ्या महिलांसाठी मी विशेष करून बोलू इच्छिते, ज्यांच्यामुळे आज, ज्यांच्या पुण्यप्रभावामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे, असे माझे आधारस्तंभ समाजभूषण आदरणीय सन्माननीय मधुकरराव अभ्यंकर साहेब। त्याचप्रमाणे माझ्या प्रेरणास्रोत असणाऱ्या माझ्या मातृतुल्य कांताताई अभ्यंकर मॅडम, प्रथम यांच्या चरणी मी नतमस्तक होते। व्यासपीठावर विराजमान असणारे, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले, यांचा जर थोडक्यात तुम्हाला परिचय करून द्यायचा झाला तर उत्तुंग ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीला विश्रामी 3 अक्षर कधी न आठवणारे, हुशार बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे, एक ध्येय समोर ठेवून त्या ध्येयाच्या मार्गाने सतत मार्गक्रमण करणारे, सतत हसतमुख, चेहऱ्यावर निरंतर प्रसन्नता असणारे, राहुल व्यायाम प्रसारक मंडळाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या परिवारासारख्या जीवाला लावणारे आदरणीय सन्माननीय क्षितिजराव अभ्यंकर साहेब। त्याचप्रमाणे जे संस्थेचे आदरणीय सन्माननीय सचिव आहे ते आमचे दादा, अतिशय मनमळावू ज्यांचं व्यक्तिमत्व आहे ते आमचे गजानन दादा।
त्याचप्रमाणे सिद्धार्थ महाविद्यालयाचे ज्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर झुंजार असं व्यक्तिमत्व असणारे आदरणीय सन्माननीय मोहन सर, संत गाडगे बाबा पतसंस्थेचे अतिशय शांत आणि संयमी ओळख ज्यांचे असे आमचे कोपाटे सर, त्याचप्रमाणे पालक संघामध्ये आलेले आमचे आदरणीय सन्माननीय जावेद भाई, तुम्हाला पुन्हा आदर करते. त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय सन्माननीय कोंडेताई, आमच्या आदरणीय सन्माननीय आमच्या अतिशय सोजवळ आणि प्रांजळ म्हटलं तर आमच्या कोपाटे मॅडम, माझ्या मामी आदरणीय सन्माननीय मंगलाताई वंजारी, आमच्या आवडत्या सगळ्यांच्या देशभक्ता काकू आदरणीय सन्माननीय राष्ट्रमाता संस्थेचे त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं अतिशय रुबाबदार असं व्यक्तिमत्व आहे असे आमचे गोपाल सर, असे ज्या वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणून आहे त्यांचे व्यक्तिमत्व पाहिलं तर अतिशय आदर्श व्यक्तिमत्व असे आमचे प्रमोद भाऊ. आणि आणखी माझ्या या शाळेचे व्यक्तिनिष्ठ आणि शिस्तप्रिय आणि तुमच्या सगळ्यांचे आवडते म्हणजे आदरणीय जवान सर, आदरणीय खडसे सर, पुन्हा आदरणीय मोहल्ले सर, पारे सर, नंतर बारवटे सर, आमच्या आदरणीय सगळ्यांच्या तुमच्या ज्या आवडत्या आहेत त्या आमच्या पवार मॅडम, अबोली मॅडम नवीन, नंतर आमच्या अंगणवाडीच्या मॅडम, आमच्या काकू आणि सगळेच माझ्या ज्ञानवंत, प्रज्ञावंत, शीलवंत अशा माझ्या सावित्रीच्या लेकी आणि सर्व श्रेष्ठ मातृतुल्य, पितृतुल्य, गुरुतुल्य आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनींनो, बंधूंनो, सगळ्यांना पुन्हा नमस्कार, जय भीम आणि आदाब करते. आणि कोणी सुटका असेल तर मोठ्या मनाने माफ करा, क्षमाही मागते. आणि उत्कृष्टरित्या मॅडमनी संचालन करून गेल्या पवार मॅडम, पुन्हा तुमचं कौतुक करते वरवरून. बघा, मला आज माझ्या स्त्रियांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि माझ्या स्त्रियांना कधी स्वतःसाठी जगायला वेळच नसते. तिला बिचारीला नवरा, सासरा, सासू, घर, लेकरं याच्यामधून तिला स्वतःसाठी जगायलाच वेळ नसते मिळत. म्हणून आज मी स्पेशली फक्त माझ्या स्त्रियांसाठी थोडक्यात मनोगत व्यक्त करेन. स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी पाना नैनी पाणी, हृदयी पाना नैनी पाणी. स्त्री भावनिक असते, स्त्री भावुक असते, चटकन तिच्या डोळ्यामध्ये पाणी येते. म्हणून कदाचित तिला कमजोर समजले जाते का? पण माझ्या मते माझी स्त्री कमजोर नाही. जी स्त्री प्रस्तुतीच्या असह्य अशा वेदना सहज सहन करू शकते, ज्याची तीव्रता जर बघितली तर पुरुषाची 20 हाडं मोडल्यावर जेवढ्या त्याला वेदना होती तेवढ्या वेदना जर माझी स्त्री सहज सहन करू शकते तर जगातील सर्वात शक्तिमान माझी स्त्री आहे. म्हणून माझ्या स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी कृत्रिम गर्भाशय अजूनही तयार केलं नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी मातृसत्ताक राजवटीमध्ये आपल्या हाती राज्य दिलं होतं. म्हणून मला सर बहिणाबाई चौधरीची कविता आठवली. अरे संसार संसार, अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार, नाही रडणं पुढणं, येड्या गळ्यातला हार म्हणून नको रे लोढणं, म्हणून नको रे लोढणं. आपल्याला कोणाच्या गळ्यातलं लोढणं व्हायचं नाही. आपल्याला जर संसाररूपी घड्याळ व्यवस्थित चालवायचं असेल तर आधी स्त्रियांना आपल्याला स्वतःला सशक्त राहावं लागेल, निरोगी राहावं लागेल, सक्षम राहावं लागेल. त्यावेळी आपण संसाररूपी घड्याळ व्यवस्थित चालवू शकू. कारण आपल्याला आपण जर म्हटलं की नाही माझं जमतच नाही, मला वेळच नाही, माझ्यासाठी वेळच होत नाही, आपल्याला आपल्यासाठी वेळ काढावा लागेल. आणि म्हणून एक अब्दुल कलामचं थॉट आठवलं, नेव्हर ब्लेम एनीवन इन युअर लाईफ. गुड पीपल गिव्ह यू हॅपीनेस, बॅड पीपल गिव्ह यू एक्सपिरियन्स, वर्स्ट पीपल गिव्ह यू लेसन अँड बेस्ट पीपल गिव्ह यू मेमरीज. बघा, जीवनामध्ये आपल्याला असंख्य लोक मिळतील, असंख्य वाईट लोक मिळतील, कोणी चांगले लोक मिळतील, कोणी अति चांगले मिळतील. अति चांगले लोक आपल्याला आनंद देऊन जाईल, अति चांगले लोक काही त्यापेक्षाही चांगले लोक आपल्याला आठवणीत राहतील, काही वाईट लोक आपल्याला अनुभवतील, तर काही त्याच्यापेक्षा वाईट लोक आपल्याला धडा शिकून जाईल. म्हणजे प्रत्येक लोकांकडून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं आहे. मग आपण विचार